नाशिकच्या बालेकिल्ल्यातून मोठी बातमी आली आहे. जळगावच्या व्यापाऱ्याचा विश्वासघात करून लाखोचा माल लंपास करणाऱ्या चालकाला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने अखेर जेरबंद केला आहे. विश्वासू चालकाचा मुखवटा घालून चोरी, अपहार व फसवणूक करणारा अजीज खान आता पोलिसांच्या ताब्यात आहे. दिनांक 8 डिसेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत जळगाव एमआयडीसी येथील उषा एंटरप्राइजेस, वसंत एंटरप्राइजेस आणि कोगडा इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड डाळविल इथून डिलिव्हरीसाठी धान्याचा मोठा साठा देण्यात आला होता. या मालामध्ये हरिणा वाटाणा, मठ डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ असे 105 कट्टे धान्य, एकूण किंमत 2,39,732 रुपये होती. हा माल अजीज खान या चालकाच्या ताब्यात देऊन जळगाव ते नाशिक डिलिव्हरीसाठी पाठवण्यात आला होता. पण डिलिव्हरी ऐवजी अजीज खानने विश्वासाचा घात केला. स्वतःच्या फायद्यासाठी महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH15JW 8365 या वाहनातून माल नाशिक रोडच्या सुभाष रोड परिसरात अपहार करून चोरीला घातला आणि विक्री करून विल्हेवाट लावली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नायकवाडे आणि प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने तपासाला वेग दिला. सातत्यपूर्ण तपास, गुप्त माहिती आणि कौशल्यपूर्ण कारवाईतून अजीज खान हा देवळाली गाव गांधी पुतळा परिसरात त्याच्या पिकअप गाडीसह येणार असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी सापळा रचला आणि अजीज खान याला रंगे हात पकडले. चौकशीत आरोपीने आपले नाव अजीज अहमद खान, वय वर्ष 34, राहणार सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिक रोड असे सांगत गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली. त्यांनी विकलेल्या धान्याची 100% रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या कारवाईमध्ये चोरीचा धान्याचा माल, पिकअप गाडी, रोख रक्कम असा एकूण 10,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश राडणे यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारांना आता माफी नाही. चोरी, अपहार, विश्वासघात करणाऱ्याची थेट जेलची वारी. नाशिक पोलीस म्हणजे कायदा, नाशिक पोलीस म्हणजे न्याय आणि नाशिक पोलीस म्हणजे गुन्हेगारांसाठी थेट इशारा. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक रोड.